घे ग इकडे भाजी निवडू लागतो तुला तेवढीच मदत. नका नका शिवानीच पप्पा नका बसू तुम्ही खाली. ती भाजी निसून घेते मी. परत एखाद्या बाईनं पाहिलं ना सारा मुलखात करीत. हिचा नवरा भाजी खुडू लागतो, हिचा नवरा आमक करतो, हिचा नवरा ढमक करतो. जा बर तुम्ही. येडी का ग तू? मी बसून तरी काय करणार आहे? तेवढीच तुला मदत होती. रिकाम बसून काय करणार आहे मी? माणसाचं काम नाहीये भाजी खुडणं. माणसं काय नुसते खायलाच आहे काय मग? माणसं खायला लागत नाही माणसाला. अगं तुला मदत म्हणून करू आलो, नाही तर काय काम मला? मी येडी बसेलच राहणार आहे ना. नका शिवानीश पप्पा. बाया नाव ठेवते, आजूबाजूचे लोक म्हणते तिचं नवरा काय बैले, तिला कामात मदत करू लागतो, भाजीच काय खुडू लागतो, पोळ्याच काय करू लागतो. माग माझं दुखत होत, तुम्ही सगळं काम करत नव्हतं का? ठीक आहे. कोण म्हणतं? अगं जे म्हणन ते त्याच्या घरी राहील. एवढं काय टेन्शन घेते तू? अरे आपण नवरा बायको एकूणाला मदत करायला पाहिजे. तुझी मदत मी नाही करणार तर कोण येईन आपली मदत करायला? तुमचं गंज खरंय शिवानीश पप्पा, पण मला नाही सहन होतले टोमणे देत्या बाहेर गेल्यावर. आता जर मी बाहेर गेले ना, मग झाला का आता स्वयंपाक? मी म्हणलं की झाला, इतक्या लवकर झाला? मी म्हणलं हा. तर मग परत काय म्हणलं, हा माझ्या भावानं काही मदत केली असेल ना, माझ्या भावानं पोळ्या केल्या असेल ना. माझे भाऊ आहेच, माझ्या भावाला कामालाच लावते. सगळ्या बाया हसत आहे मला पाहून. मला नाही होत सहन शिवानीश पप्पा. राहू द्या बरं तुम्ही, उठा इथून. येडी का ग तू? लोकांचं काय ऐकती? तू घोड्यावर बसू देत नाही, पैदळही चालू देत नाही. लोकात जर ऐकलं तर मग तुला अवघड होईल. जगणं सोडून द्यावं लागल. लोक म्हणते ना माया बायकोचा बैल आहे. मग मर्दनगी काय ते? दारू पिऊन यायची आणि रोज बायकोला मारायचं, त्याच्यात मर्दनगी का? त्यालाच खरं मर्द म्हणते. बायकोची मदत करू लागते त्याला मर्द नाही म्हणत. लोकांचं कुठं मानावर घेते तू? दे सोडून. अहो शिवानीश पप्पा, हे झालं आजूबाजूच्या लोकांचा प्रश्न, पण मी लहानपणापासून आहे ना हेच ऐकत आली आजी आजोबांकडून. बायाचं काम बायानी करा आणि गड्याचं काम गड्यानं करा. एक वेळेस बायानी गड्याचं काम करा, पण गड्यानी बायाचं काम करू नये. चांगलं नसतं, पाप लागतं बाईला हे, असं म्हणते. आणि मग तू काय कर? तू घरातलंच काम करायचंय, बाहेरचं काम नको करायचं. तसं कसं म्हणते शिवानीश पप्पा? संसार हो दोघाचा आहे. तुम्ही एकाने तेल आणलं पाहिजे, एकाने मीठ आणलं पाहिजे. एकाच तेल एकाचं मीठ असलं तर संसार कसा सुखाचा होतो? एकट्याच्या भरोश्यावर होतं का आजकाल? खर्च पाणी किती वाढलेलं आहे. लोकांकडे मागायची अशी गरज पडू नये म्हणून मी कामाला जाते शिवानीश पप्पा. तेच म्हणतो लता मी, एकूणाला माणसानं कामी आलं पाहिजे. तू माझी मदत केली पाहिजे, मी तुझी मदत केली पाहिजे. आता संध्याकाळी मी रिकामाच बसेल राहतो, मग मी तुझी मदत केलीच नाही पाहिजे, स्वयंपाकामध्ये मदत केलीच पाहिजे ना. हा ते तर जाऊ दे शिवानीश पप्पा, ही झाली घरातली मदत. तर काही तर बाहेरचे लोक म्हणतात, शेजारी पाजारीच म्हणतात, आता ते पैशाने थोडे मोठे, आपण थोडे गरीबच आहे. गरीब बी नाहीये आपण, पण आपल्याला असं वाटतं पुढे अडचण येण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीनंच राहिलं पाहिजे, नाही का? आता मी ड्युटीला जाते, शाळेवर जाते, तर मग बाया काय म्हणते, तुम्ही कामाला जाते आणि मग माझ्या भावाला करावंच लागेल घरातलं काम. मावनावरा नाही पाठवत भाऊ आम्हाला. मावनावरा म्हणतो घरातलंच काम करा आणि लेकराकडे लक्ष द्या, आम्हाला नाही गरज कामाची, असं बोलतात. अशी हिंमत खचून देतात आजूबाजूचे लोक. काही त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं तू? त्याच्याकडे लक्ष नाही देतो मी, बघत पण नाही, बोलत बी नाही, हसता हसता बोलतात. पण माझ्या एकटी जर बसली माझ्या डोक्यातच फिरतं, काय असं असन बरं? जे समोर जातं त्याला कोण मागं खेचण्याचा प्रयत्न करते, मला ते सांगा तुम्ही. अगर तेच तर आपले मराठी लोक, कोणी पुढे चाललं का त्याला मागं वाढायचं. एवढं काम आपल्या मराठी लोकांना लय जमलं आणि लय जमत ते. कोणी काही हॉटेल टाकली का त्याला नाव ठेवायचं, त्याला मागं ओढून घ्यायचं, सपोर्ट नाही करीत त्याला. हेच काम आहे आपल्या मराठी लोकांचं. सपोर्ट नाही करीत, त्याला मागं ओढून घ्यायचं, नावं ठेवायची, हेच काम आहे आपल्या मराठी लोकांना. हे हे खरं बोलले बरं का तुम्ही. मलाच म्हणायचं होतं हे. खरंच आपलेच आपल्याला सपोर्ट करत नाही. आपलेच माणसं काय करते, समोरचा माणूस आपलाच जर पुढे जात असला त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करते. पण तसं सांगू काही योग्य नाहीये. असं पाहिजे माणसाचं मन, त्याचं चांगलं, त्याच्या मागं आपलं चांगलं. कोण कोणाला काही देतं का? पण समाधानी ते मागचंही पाहिजे आणि समोरचंही पाहिजे, पण तसं नाही ना. पण पहिले आजी आजोबा कसे होते, सगळ्यांना सोबत घेऊन जात होते, चालत होते, सगळ्यांचं चुकलं तर सांगत होते. त्याला असं हे करीत नव्हते ना. आपण जॉईंट फॅमिली मधूनच आलोय ना. बस काहीच एवढा बदल झाला शिवानीच पप्पा. अगं कुठं लोकांचं लक्ष देते, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. आपापले काम करायचे, एका कानानं ऐकायचं, एका कानानं सोडून द्यायचं.
त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते घोड्यावर बसू देत नाही, पै चालू देत नाही. लोकांची म्हणजे मानसिकताच तशी झाली आहे. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही, आपापले कामं करीत राहायचं. हो ना शिवानीश पप्पा, पण मला एवढं कळतं शिकलेलं वाया जात नाही बरं का. आता मी शाळेवर जाते, मी अनुभव घेतलाय. आता कितीतरी शिक्षक लोक आहे, त्यांच्याकडे काय पैसे नसतील का, पण ते सोनं घालत नाही, हातात बांगड्या घालत नाही, कुठं काहीच नाही. त्याला कोणत्याच गोष्टीचा असा लोभ नाहीये. पण आपल्या जर लग्न कार्यात जर आपण गेलो ना, आपलाच मराठा माणूस हा समोर बसलेला आहे ना, त्याची इज्जत आपण अशी ठेवायची ना. मला तर काही फरक पडत नाही शिवानीश पप्पा, पण बाई तुला हे नाही का आणि तुला हे नाही का, कानात नाही आणि सोन्याच करून घ्यायचं होतं ना, असं कहून असं माझं म्हणणं आहे का. त्या मॅडम लोकांकडे पैसे नसन का, आमच्या मरणाचे पैसे लाख लाख पेमेंट उचलता, पण कधीच ते कानात घालत नाही, नाकात घालत नाही. त्याचं बोलणं बघा, बोलण्याची पद्धत बघा, पोटात शिरून राहतात, मला ताई ताई करता. मला खूप बरं वाटतं माहिती का, मला कोणी असो नसो, पण मला खरंच त्या मॅडम भेटलाय, जीवाच्या पलीकडे जपता मला ते. मला त्याच्या बिगर करमत नाही, त्याला माझ्या बिगर करमत नाही. तीच तर खरी गोष्ट आहे महाराष्ट्राची, की जे ना ते म्हणजे त्याला सोन्याचा लयच लोभ आहे सध्या. गरीब लोकांना जास्त लोभ आहे, कारण की मोठ्या लोकांना काही घेणं देणं नाही त्या सोन्याचं, पण गरीब माणसाला जास्त सोनं पाहिजे, आमकं पाहिजे, ढमकं पाहिजे. मला एवढं कळतं, सोनं घातलं काही घातलं तरी मरण तर प्रत्येकाला आहे. माणसाचं एवढं पाहिजे, आपल्याकडून कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, असं माणसानं वागावं, मला असं वाटतं. मला तर त्या गोष्टीचा लोभ पण नाही, मला काही स्वार्थ पण नाही, ते पाहिजे म्हणून सण. उगाच शिवानीच पप्पा माझं डोकं खराब करून देत आणि त्याला वाटतं हिनं नवऱ्याला जाऊन भांडावं, पण मला माहिती, तुम्हाला माहिती मी भांडासारखे नाही, तुम्ही मला भांडासारखे नाही, आपले कधीच भांडणं होऊ शकत नाही. तेच सांगतोय मी तुला, तेच मनावर घ्यायचंच नाही. आणि लोक आहे ना माहिती का, हसवणारं कोणी नाही, पण रडवणारे आणखीन भरपूर लोक असतात. त्याला काय वाटतं काय माहिती, कोणाचं मन दुखून काय ते मोठं तीर साधणारे का तीर मारणारे मोठा, पण ते असं नाही समजत का याचं मन दुखणार आहे का काय, असं अजिबात नाही. ते लगेच म्हणजे त्याला हसवाचं सोडून देते, पण नुसतं रडवाचं कसं एवढं चांगलं कळतं त्याला. तसं आपल्या फॅमिलीत कोणाचाच स्वभाव असा नाही. आपल्या तुमच्या मम्मी पप्पाचा झाला स्वभाव साधारण आहे बिचारे, ते कोणाला नाव ठेवणार नाही, कोणाला काही नाही. आता मीच लग्न करून आले तेव्हा मला कुठं काय येत होत, चहा तरी उकळून पिता येत होती का बरं, तुम्हीच सांगा बरं मला. पण त्यांनी घेतलं ना मला सांभाळून. माझी ननंदा चांगली, भाया चांगला आहे, जाऊ चांगली, सगळे चांगले, मला जगाशी काही घेणं नाही. पण एक सांगते मी तुम्हाला, म्हणून म्हणत होते भाजी नका निसून. तेच म्हणतो मी तुला, आपले चांगले असल्यावर कशाला लोकांचा विचार करायचा. लोक नुसते राडवालाच असते, हसवाला कोणी येत नाही. त्याच्यामुळे आपापले कामं करायचे, लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. शिवानीश पप्पा बोलता बोलता भाजी निवडणं झाली. चला आता बस झाला तो विषय. लोकांचं बोलत गेलं ना तर आपल्याला खायला भाकर नाही भेटायची. चला स्वयंपाक राहिलाय आपला.